विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मान्य करा अथवा करू नका, परंतु 11वी 12वीच्या ज्या जागा येणार नाहीत ना, त्यामुळे विद्यार्थ्यांचं जेवढं नुकसान होतंय, मला असं वाटतं की अशासारखं नुकसान यापूर्वी कधीच झालेलं नसावं आणि यापुढे सुद्धा कधी होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना खरंच चांगले मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी 11वी 12वी वरती यावर्षी जर पदं आली असती, या फेजमध्ये जर पदं आली असती तर त्यांना फायदा झाला असता. परंतु आता जी 11वी 12वीची पदं येणार नाहीत आणि त्यामुळे महाराष्ट्रामधल्या हजारो तरुणांवरती त्यांची इच्छा असताना देखील, त्यांची गुणवत्ता असताना देखील त्यांना आता कुठेतरी खालच्या वर्गावरती काम करण्याची आवश्यकता पडणार आहे. हे त्यांच्या इच्छेच्या विरोधात आहे, त्यांच्या गुणवत्तेच्या विरोधात आहे. यावरती शक्यतोवर जे बॅचवाले आहेत ते काय बोलायला तयार नाहीत. म्हणून मला असं वाटलं की आपण या विषयाच्या अनुषंगानं आपला विषयावरती बोललंच पाहिजे. कारण की असंख्य विद्यार्थ्यांचे ज्यावेळेला फोन येतात, त्यांच्या भावना मी ऐकतो, त्यावेळेला खरंच खूप वाईट वाटतं. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, नेमकं झालेलं काय आहे की 11वी आणि 12वीची जी पदं आहेत ना, ती येत होती खूप मोठ्या प्रमाणावरती. परंतु यावर्षी काय केलं, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने संच मान्यतेचे जे काही धोरण आहे तर त्यामध्ये प्रचंड सुधारणा केल्यात आणि संच मान्यतेचं धोरण बदललं. ठीक आहे. आता संच मान्यतेचं धोरण काय असते तर एक गोष्ट लक्षात घ्या. एखाद्या ज्युनियर कॉलेजमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये किती शिक्षक असावेत याला आपण म्हणतो संच मान्यता. ठीक आहे. किती विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या तुलनेमध्ये किती शिक्षक असावेत यांचं प्रमाण जे ठरवलं जातं ना, ते संच मान्यतेच्या माध्यमातून ठरवलं जातं. आता पूर्वी कसं होतं माहिती आहे का, ही जी विद्यार्थ्यांची संख्या होती तर ही कमी जरी असली तरी सुद्धा चालत होती. म्हणजे जर समजा आपण असं धरलं की एका वर्गामध्ये समजा 30 विद्यार्थी आहेत, 11वीला 30 विद्यार्थी आहेत आणि 12वीला 30 विद्यार्थी आहेत, एकूण 60 विद्यार्थी असले तरी सुद्धा काय होते की त्या ठिकाणी जर 8 कला शाखा असेल तर इंग्रजीचा शिक्षक असायचा, मराठीचा असायचा, इतिहास, त्याच्यानंतर समाजशास्त्र आणि आणखी जे 2 विषय असतात, बरोबर आहे, तर त्यांच्यासाठी इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र, तर त्याच्यासाठी काय व्हायचं की एक एक शिक्षक त्या ठिकाणी असायचा विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार. परंतु वर्कलोड मॅनेज करण्यासाठी काय होत होतं माहिती आहे का की 2 विषयामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं MA आहे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रम दिलं जात होतं. म्हणजे साधारणतः किमान 4 पदं तर या ठिकाणी आर्टवरती बसतच होती. एक म्हणजे काय, एक तर इंग्रजीचं पद, दुसरं मराठीचं पद. ठीक आहे. विद्यार्थी जर कमी असतील तर ज्या विद्यार्थ्याचं MA इंग्लिश आणि MA मराठी झालेलं आहे त्या विद्यार्थ्या दोघांना मिळून एकच पद भरायचे. मग समाज, अर्थ आणि राज्य आणि इतिहास असं 2-2 MAचा ग्रुप करून काय होते, एक एक शिक्षक द्यायचे. म्हणजे त्या ठिकाणी एवढ्या विद्यार्थी संख्येवरती किमान 3 शिक्षक तरी असायचेच. ठीक आहे. भाषेसाठी एक आणि इतर 2-2 विषयामध्ये MA केलेले इतर 2 शिक्षक, असे 3 शिक्षक असायचे. आता यांनी काय केलं, त्यांनी सांगितले की ही विद्यार्थी संख्या तुम्ही गृहीत धरू नका, 30 पकडू नका. मग तुम्हाला प्रत्येक वर्गामध्ये किमान 50 विद्यार्थी लागतील. शहरी भागामध्ये याचं प्रमाण वेगळं आहे, ग्रामीण भागामध्ये वेगळं आहे. ठीक आहे. शहरी भागात वेगळं आहे, ग्रामीण भागामध्ये वेगळं आहे. आतापर्यंत काय होत होतं माहिती आहे का की काही ना काहीतरी अट टाकून, काहीतरी एक्सक्यूज करून हे शिक्षकांची पदं आतापर्यंत टेकवण्यात आली. आता मी तुम्हाला कला शाखेचं सांगितलं. विज्ञानाच्या संदर्भामध्ये काय होतं की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पुन्हा तो आकडा वेगळा, परंतु प्रॅक्टिकल आणि थिअरी पिरियड, ठीक आहे, या दोघांचं कंबाईन करून वर्कलोड बसवलं जात होतं. ठीक आहे. वर्कलोड म्हणजे कार्यभार. ठीक आहे. परंतु आता त्यांनी काय केलं की पूर्वी प्रॅक्टिकलमध्ये जी बॅच होती ती फक्त 20 विद्यार्थ्यांची बॅच होती. मग त्यांनी बदलून किती विद्यार्थ्यांची केली तर 40 विद्यार्थ्यांची केली. मग संघटनांनी आक्षेप घेतला. मग त्यांनी दबावापोटी काय केले की 40च्या ठिकाणी 30 विद्यार्थी केले. आता याचा जो वर्कलोड आहे ना तो कमी होऊन राहिला. म्हणजे एका शिक्षकाला समजा पाहिजे वर्कलोड 17 तास उदाहरणार्थ धरूयात, आणि हे टाइम पिरियड वाढवल्यामुळे पहिलं 45 मिनिटांचा पिरियड होता, आता त्यांनी तो 40 मिनिटांचा केला. ज्युनियरला सुद्धा, आर्टला सुद्धा तसंच केलं. म्हणजे जे घड्याळी तासिका होत्या पूर्वी तर त्या जर समजा सुरुवातीला एवढ्या असायच्या किंवा 17.5 तास 18 तास असायच्या, त्या कमी झाल्या. ठीक आहे. आणि मग त्या कमी झाल्यामुळे काय झाला की जो पूर्णवेळ शिक्षक होता तो अर्धवेळ झाला, जो अर्धवेळ होता तो CHBवर आला, जो CHBवर होता तो घरी गेला. म्हणजे काय, त्या ठिकाणी काय केलं की शिक्षक हे मोठ्या प्रमाणावरती अतिरिक्त झाले नवीन संच मान्यतेच्या धोरणामुळे. आणि शासनाला असं वाटलं की आता जर आपण पवित्र पोर्टलवरती ही पदं भरली, ठीक आहे, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 2025-26च्या संच मान्यतेनुसार जी काही रिक्त असलेली पदं जर आपण भरली तर काही दिवसांनी हे सुद्धा पदं काय होतील, अतिरिक्त होतील. अतिरिक्त पदं जर आपण भरली, जी सध्या रिक्त पदं आहेत ती जर आपण भरली तर काही दिवसांनी ते सुद्धा काय होतील, अतिरिक्त होतील. म्हणजे जे ऑलरेडी शिक्षक आहेत ते अतिरिक्तच आहेत.
हे जे नवीन आपण शिक्षक घेऊन राहिलो त्यांचाही पगार सुरूच राहील. मग एवढ्या लोकांना आपण कसं काय करायचं, पगार कसा द्यायचा? त्यांचा आता काय विचार माहिती आहे का, 2025-26च्या संच मान्यतेनुसार जे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत त्यांना आता रिक्त पदावर आणायचं. म्हणजे 2025-26 मध्ये जी पदं रिक्त होती त्या ठिकाणी सध्या अतिरिक्त असलेल्या शिक्षकांना समायोजन करायचं. आणि ही कशाच्या नुसार होईल? 2026-27च्या संच मान्यतेच्या नुसार. आता 2026-27 ची जर संच मान्यता झाली आणि अतिरिक्त झालेले पद जर समजा या रिक्त पदांवरती आलेत तर काय होईल? तर हे जे तुमचा दुसरा टप्पा होणार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्याकडे तुम्ही खूप आस लावून बघत आहात की ठीक आहे माझ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा येतील, हे दुसरा टप्पा फक्त गप्पा मारण्यापुरताच राहणार आहे. त्या ठिकाणी जागा येतीलच असं म्हणता येणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि दुर्दैवानं या वस्तुस्थितीकडे कोणीही गांभीर्यानं भाष्य करायला तयार नाही. जो तो आपली स्वतःची बॅच विकण्यामध्ये तयार आहे किंवा काही. अनेक विद्यार्थी या संदर्भामध्ये पुण्याला सध्या आंदोलन करत आहेत. आणि या आंदोलनाला आमचा गुरुजन चॅनलचा पूर्ण पाठिंबा आहे की होय 11वी-12वीची पदं त्या ठिकाणी यायलाच पाहिजेत. ठीक आहे. कारण की अनेक हजारो विद्यार्थी असे आहेत की जे फक्त 9वी ते 12वी साठीच एलिजिबल आहेत. आता त्यांना 11वी-12वीला कुठेतरी लागू आपण अशा पद्धतीची अपेक्षा होती. ही तर संधी त्यांच्याकडनं आता निघून गेली. आता अनेक विद्यार्थी असे आहेत की जे 9वी-10वीला सुद्धा एलिजिबल नाही आहेत. उदाहरणार्थ समजा एम.कॉम B.Ed झालेला विद्यार्थी असेल तर त्याच्या मनामध्ये सुरुवातीला इच्छा काय होती की चला ठीक आहे आपलं कुठं नाही झालं तर 11वी-12वीला होईल. कारण की एम.कॉम B.Ed वाले जे विद्यार्थी आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, ते बघा 9वी-10वी साठी एलिजिबल नाही आहेत. आणि त्यामुळे त्यांचा गोंधळ होऊन जातो. लक्षामध्ये. मग अशा पद्धतीचा गोंधळ जर होत असेल आणि त्यांच्यावरती जर अन्याय होत असेल तर या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करायची का? माझा मित्र आहे तो म्हणाला मी जाऊन त्या ऑफिस समोर जाऊन मला टेन्शनच येऊन राहिलं म्हणाले. अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असेल, विद्यार्थी जर चुकीच्या दिशेने जात असतील तर मला असं वाटतं की राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याची फार गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. आणि ती गंभीर दखल घेतल्याच्या नंतर 11वी-12वीच्या जागा जास्तीत जास्त दुसऱ्या टप्प्यामध्ये आल्या पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा हजारो विद्यार्थी जे या शिक्षक भरतीची वाट बघून होते की ठीक आहे माझं चांगला स्कोर आहे, माझ्या 11वी-12वीवरती निवड होईल, त्या विद्यार्थ्यांना आता इच्छा नसताना सुद्धा खालच्या वर्गावरती जाण्याची भीती लागली ना. की जर अशी परिस्थिती असेल तर कोणता विद्यार्थी थांबेल त्या ठिकाणी पुढच्या टप्प्यासाठी? ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे तो सुद्धा आधी 6वी ते 8वीला जॉईन करून घेईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 80 ते 90 हजार रुपये पगार मिळू शकत होता तो आता 60-70 वरती करेल. त्याचं आयुष्यभराचं तर नुकसान आहे ना साहेब. एका महिन्याचा 20,000 रुपयाचा जरी पगाराचा फरक पकडला तुम्ही तरी सुद्धा गुणिले 12,000 केलं तर 1,20,000 रुपये तर चालले ना भाऊ त्याचे. 12-24 माफ करा, 2,40,000 रुपयाचं नुकसान आहे त्याचं. आणि याच्यावरती कोणी बोलेल की नाही, याच्यावरती कोणी चर्चा करेल की नाही माहिती नाही. मला तर असं वाटतं की या विषयावरती आपण गांभीर्यानं बोललं पाहिजे, त्यावरती चर्चा केली पाहिजे. आणि या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सध्या सुरू आहे त्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. आमच्या गुरुजन प्लॅटफॉर्मचा ह्या सर्वांना जाहीर पाठिंबा आहे. त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जी प्रसिद्धी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची असेल त्यासाठी माझ्याकडनं जी मदत शक्य होईल ती मी 100% करण्याचा प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद.